I put it to you that you or any other leader named by you in para 6 has not raised the issue with respect to departure from the party principles of Hindutva and Hindutva with Shri Uddhav Thackeray. Is it correct? हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. आता याच्यावर एक खूप मोठं उत्तर जे आहे हे इथे दीपक केसरकर यांनी दिलेलं आहे. भलं मोठं उत्तर आहे, आपण ते समजून घेऊया आणि ते क्रुशियल ठरतं. केसरकरांनी म्हटलेलं आहे की आय रेज्ड दिस इश्यू रिगार्डिंग ऑब्जेक्टिव्स अँड आयडियोलॉजीज ऑफ द शिवसेना अँड आय कन्व्हिन्स्ड हिम दॅट ही शुड गो विथ हिज प्री पोल अलायन्स विथ बीजेपी विच इज अ लाईक माइंडेड पार्टी अँड हॅव द सेम आयडियोलॉजीज ऑफ श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना. म्हणजे काय तर मी या संदर्भातले माझे जे काही ऑब्जेक्शन्स होते किंवा माझं जे म्हणणं होतं हे मुद्दे मी ठेवलेले होते की आपण पुन्हा एकदा आपलं जे प्रीपोल अलायन्स होतं म्हणजे निवडणूक पूर्व युती ज्यांच्यासोबत होती त्यांच्यासोबत गेलं पाहिजे, कारण की तेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे विचार आहेत, तेच शिवसेनेची आयडियोलॉजी आहे. हे मी हा मुद्दा जो आहे हा मी उपस्थित केलेला होता. I was also instrumental in arranging a meeting with the CM of Maharashtra with Honorable PM म्हणजे मुख्यमंत्री तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून आणण्यामध्ये माझी महत्त्वाची भूमिका होती, हे दीपक केसरकर सांगतायत. त्याच्यानंतर मुद्दा येतोय तो म्हणजे की इट वॉज ऑन 8 जून 2021 म्हणजे 5 मे 2021 ला सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलेलं होतं. ज्याच्यातला एक मुद्दा होता तो म्हणजे 102व्या घटना दुरुस्तीचा, ज्याच्यामध्ये असं होतं की जे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं की सोशली आणि इकॉनॉमिकली एखादा वर्ग हा मागास आहे हे ठरवण्याचे अधिकार राज्याला नाहीत तर ते केंद्र सरकारकडे आहेत हे सांगण्यात आलेलं होतं. तर यावर खरं तर केंद्र सरकारचं असं म्हणणं होतं की हे समजण्यामध्ये की जी 102वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे समजण्यामध्ये कोर्टाचे थोडे हे होतं मिसअंडरस्टँडिंग होत आहे. पण या अनुषंगाने जी भेट होती ती उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांची पंतप्रधान मोदींसोबत झालेली होती. तर त्याचा इथे मुद्दा आहे. आणि मग त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी पुढे हे सुद्धा सांगितलेलं आहे की मीटिंग झाली आणि मग ते म्हणतायत व्हॉट ऑल हॅपेंड इन दॅट मीटिंग आय केम टू नो अबाउट इट फ्रॉम उद्धवजी. मला स्वतः उद्धव ठाकरेंनी हे सगळं सांगितलेलं आहे की त्या मीटिंग मध्ये काय झालं. ऑन द बेसिस ऑफ दॅट बोथ द पार्टीज हॅड डिसाइडेड टू कम टुगेदर अँड विदिन 15 days after reaching Mumbai, dissolving MVA alliance and Yuti alliance will be re-established in Maharashtra. म्हणजे 8 जून 2021 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये असं ठरवण्यात आलेलं होतं की महाविकास आघाडीचं सरकार हे एक प्रकारे डिझॉल्व्ह होईल, बरखास्त होईल आणि त्याच्यानंतर जी शिवसेना भाजपची युती आहे त्यांचं सरकार येईल, हे 15 दिवसात होईल असं उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं. हा एक खूप मोठा दावा दीपक केसरकरांकडून केला जातोय अँड दिस इज व्हॉट हॅज बीन कमिटेड टू पीएम मोदी. हेच उद्धव ठाकरेंकडनं पीएम मोदींना एक प्रकारे शब्द देण्यात आला होता. हा एक खूप गंभीर दावा करण्यात आलेला आहे केसरकरांकडनं. मी हा मुद्दा पूर्ण करून अभिजित सरांकडे येणार आहे, ज्याच्यामध्ये केसरकर पुढे म्हणतायत बट आफ्टर उद्धवजी आस्क्ड मी टू कन्वे टू पीएम मोदी दॅट आय नीड टाइम टू कन्व्हिन्स माय फेलो पार्टी वर्कर्स अँड लीडर्स. उद्धव ठाकरेंनी वेळ वाढवून मागितला मोदींकडे की मला हे सगळं पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना समजून सांगायला हवं. आय मेड अरेंजमेंट्स टू कन्वे दिस मेसेज टू दिल्ली. मी हे याबद्दलची सुद्धा पुढची हे केली की मी दीपक केसरकर हे सगळं सांगतायत की उद्धव ठाकरेंनी सांगितलं की थोडा वेळ लागेल तर हा मेसेज सुद्धा मी दिल्लीपर्यंत पोहोचवला. बोथ द पार्टीज शुड कम टुगेदर इज व्हॉट मोस्ट ऑफ द लीडर्स इन आवर पार्टी फेल्ट दॅट टाइम. त्यावेळेला मोस्ट ऑफ द पार्टी मेंबर्स म्हणजे मोठ्या प्रमाणात पक्षातले जे कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील त्यांचं हेच मत होतं की भाजप शिवसेनेनं एकत्र यावं. बट इट वॉज टेकिंग टू मच टाइम. So I shared this information with some of the senior leaders in our party which included Subhash Desai, Anil Desai and Eknath Shinde and requested them to ask Uddhavji to take decisions soon. पण उद्धव ठाकरे फार वेळ लावत होते त्यामुळे सुभाष देसाई, अनिल देसाई आणि एकनाथ शिंदेपर्यंत मी हा मेसेज कन्वे केला की आपण हा डिसिजन लवकरात लवकर घेतला पाहिजे. केसरकरांना विचारलेला आहे व्हेन डिड एकनाथ शिंदे डिसाइडेड टू अलाइन विथ बीजेपी. आता हा पहिला जो टप्पा होता, पहिला प्रश्नांचा संच जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि मोदी आणि त्यांच्यामध्ये काही ठरवलेलं होतं का याबद्दल केसरकरांनी स्वतः सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरेंचा डिसिजन काय होता. आता प्रश्न कामतांकडनं आलेला आहे तो म्हणजे की भाजप सोबत जाण्याचं एकनाथ शिंदे यांनी नेमकं कधी ठरवलेलं होतं. आता याच्यावर उत्तर देताना म्हटलेलं आहे केसरकरांनी आय रिक्वेस्टेड उद्धवजी टू कम back with Eknath Shinde ji as he was a true Shivsainik and talk to him to resolve the matter.
आता ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की म्हणजे ह्याच्यावर केसरकर असं म्हणतात की मी उद्धव ठाकरेंना विनंती केलेली होती की एकनाथ शिंदे हे सच्चे शिवसैनिक आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत बोला आणि हे जे काही घडलेलं आहे ते आपण सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करू. When I told him this, senior party MLAs like Dada Bhuse and Gulabराव पाटील were with me in the cabin. जेव्हा मी हे उद्धव ठाकरेंना सांगितलेलं होतं तेव्हा माझ्यासोबत तिथे पक्षाचे वरिष्ठ नेते दादा भुसे असतील, सोबत हे आमदार पण आहेत खरं तर, आणि गुलाबराव पाटील ते सुद्धा हे दोघे जण माझ्यासोबत केबिन मध्ये होते. त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की when myself and other two senior leaders told him this, he told us that you want, you can also go. म्हणजे तुम्हाला जर असं वाटतंय तर तुम्ही सुद्धा निघून जा, असं मला उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं होतं. आता हे कधीचं आहे तर जेव्हा ऑलरेडी एकनाथ शिंदे हे निघून गेलेले होते त्यावेळेसची गोष्ट आहे. त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी सांगण्यात आलेलं होतं की एकनाथ शिंदे सच्चे शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे, तुम्ही त्यांच्याशी बोला, हा मुद्दा कसा आपल्याला सॉर्ट आउट करता येईल हे बघा. त्याच वेळेला तिथे गुलाबराव पाटील सुद्धा होते, दादा भुसे सुद्धा होते. आता जेव्हा हे सगळं उद्धव ठाकरेंना सांगण्यात आलं तेव्हा आम्हाला काय उत्तर आलं की तुम्हाला जर वाटत असेल तुम्हीही निघून जा, असं आम्हाला सांगण्यात आलं. आता हे कुठल्या टोन मध्ये होतं, म्हणजे हे भावनिक टोन मध्ये सांगण्यात आलेलं होतं की निघून जा अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं होतं, म्हणजे याचा टोन काही आपल्याला माहिती नाहीये. हे वर्जन आहे दीपक केसरकर यांचं की उद्धव ठाकरेंनी आपल्याला सांगितलं, पण ते जसं आपण म्हणतो की हताश होऊन सांगितलेलं होतं, एक प्रकारे मजबुरीने सांगितलेलं होतं. नेमके कुठल्या भावनेने सांगितलं होतं हे काही केसरकरांनी सांगितलेलं नाही, पण आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्हाला जर वाटतंय तर तुम्ही शिंदेसोबत निघून जा, असं आम्हाला उद्धव ठाकरे म्हणाले. हे केसरकरांचं मत आहे. पुढे त्यांनी सांगितलेलं आहे, I tried to convince him more by saying that when house is on fire, you should first extinguish the fire. म्हणजे जर आपल्या घराला आग लागलेली असेल आणि तुम्ही घराचे जर प्रमुख आहात तर तुम्ही पहिले असले पाहिजेत की जे ते आग विझवण्यासाठी गेलं पाहिजे. तर तुम्ही असं नाही वागलं पाहिजे. बेसिकली म्हणण्याचा अर्थ काय, जर पक्षाच्या मध्ये काही वाद निर्माण झाला असेल, काही वाद होत असतील, कुठले मतभेद असतील तर एक प्रकारे पक्षाचे अध्यक्ष म्हणून किंवा पक्षप्रमुख या नात्याने तुम्ही ते सोडवले पाहिजेत, असं मी त्यांना सांगितलं. We all requested that he should continue to be CM but end alliance with MVA which is not natural. आम्ही त्यांना हे सांगितलं की तुम्ही CM म्हणून राहा, त्याच्याशी आमचा काही हरकत नाहीये. म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते याच्याबद्दल कुठला आक्षेप नाहीये, पण महाविकास आघाडीतनं बाहेर पडा हे मात्र म्हणणं होतं, कारण ही काय आपली नैसर्गिक युती नाही. मग त्यांना विचारण्यात आलं की यू अँड ऑल MLAs रिक्वेस्टेड उद्धव ठाकरे अँड ही लिसन टू ऑल ऑफ यू, इज दॅट करेक्ट? तुम्ही उद्धव ठाकरे, तुम्ही तुमच्या सोबत इतर काही आमदारांसोबत उद्धव ठाकरेंना विनंती केलीत आणि त्यांनी तुमचं ऐकलं, हे सुद्धा बरोबर आहे का? ज्याच्यावर त्यांनी म्हटलं दीपक केसरकरांनी की ही नॉट ओनली लिसन्ड बट ऑल्सो रिप्लाइड विच आय हॅव स्टेटेड अर्लियर. त्यांनी फक्त ऐकलं नाही तर त्यांनी उत्तर सुद्धा दिलं. काय उत्तर दिलं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जे उत्तर होतं असं की तुम्हाला निघून जायचं असेल तर तुम्ही निघून जा, असं आम्हाला उद्धव ठाकरेंनी सांगितलं. हे उत्तर आता दीपक केसरकर यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे.